कोल्हापुरातील एका कॅफेत धक्कादायक प्रकार. कॉफी पिण्यासाठी गेले आणि आत जे दिसलं डोळ्यांवर विश्वास बसेना. कॉलेजवयीन तरुणी अशा स्थितीत एकच खळबळ. पोलिसांनी डोक्याला हात लावला. खरंच हे सगळं इथे घडतंय? प्रश्नचिन्हांनी शहर भरलं. शहराच्या मध्यभागी गजबजलेली गल्ली, लाईट्स, म्युझिक आणि एक प्रसिद्ध कॅफे. बाहेर तर शांत, पण आत काहीतरी वेगळं. निर्भया स्क्वॉडमधील अधिकारी, त्यांना एक माहिती मिळते. साहेब, त्या कॅफेत काहीतरी गडबड आहे. विद्यार्थी जातात, पण परत येताना चेहरे बदललेले असतात. ते शंखेखोर नजरेने कॅफेकडे पाहतो. संध्याकाळ. त्यांची टीम ग्राहक बनून आत प्रवेश करते. दरवाजाजवळ हसतमुख मॅनेजर. वेलकम सर. लोनली सीट की स्पेशल? पोलीस थोडं हसतो. आज काही स्पेशल दाखवा. वेटर मागे मान हलवतो. कॅफेच्या आतून एक बारीक मार्ग, पडदे, लाईट्स बंद केलेले कोपरे, काही तरुण मुलं मुली हसत बसलेली, पण काही दार टाळ्यांनी बंद. वेटर सावकाश बोलतो. सर, वर स्पेशल प्रायव्हेट रूम आहे 350 मध्ये. पोलीस चकित. 350 आणि रूम कॅफेमध्ये? तो डोळ्यात नजर देतो, पण आपली ओळख न दाखवता वर जातो. वरच्या मजल्यावर 2 छोटे दरवाजे, प्रायव्हेट असा बोर्ड. दरवाजा जेमतेम बंद. आतून स्पष्ट आवाज. हसण्याचे, फोनचे, पाण्याचे शॉवर चालू असल्यासारखे. एक नजर टाकताच तिथे एक छोटं रूम, बाथरूम जोडलेलं, पडद्याच्या आड बनवलेली साऊंड प्रूफ जागा आणि काठावर काही कंडोमचे रिकामे पॅकेट्स. पोलिसांच्या टीमने एकमेकांकडे पाहिलं. हे साधं कॅफे नाही. क्षणभरात ओळख पटते. पोलीस कॉन्स्टेबल संकेत देतो. दारं एकदम उघडतात. आवाज, पोलीस, बाहेर या. खळबळ, गोंधळ. तरुणी धावतात. काहींचे चेहरे झाकलेले, काही रडत, काही धक्क्यात. बाथरूममधून बाहेर आलेली एक कॉलेज बाहेरील मुलगी कणखर आवाजात. सर, आम्हाला वाटलं इथे फक्त प्रायव्हसी रूम आहे, पण वाक्य पूर्णही करत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे वळवलेले, बाहेरचं दार बंद, गुप्त प्रवेशातून ग्राहकात. सगळं व्यवस्थित, नियोजन बंद. थांबा, हे तर खुलेपणाने गैरवर्तन चाललंय, मिलिंद म्हणतो. तो मॅनेजरला पकडतो. कोण चालवतं हे? मॅनेजर थरथरतो. सर, आमचा मालक हर्ष. काल्पनिक नाव? त्याचा आदेश आहे. हर्ष शहराचा प्रसिद्ध कॉफी उद्योजक, स्मार्ट, स्टायलिश, युवकांचा आयकॉन म्हणवणारा. पण त्याचे दुसरे जग, प्रायव्हेट पार्टी रूम्स, बळजबरी संबंधांचं केंद्र, पैशांसाठी सुरक्षित जागा देण्याचा मुखवटा. पोलीस त्याला फोनवर पकडतो. कॅफेत त्याच वेळी ये, नाहीतर अटक वॉरंट. हर्ष येतो, पण चेहऱ्यावर स्मित. मी फक्त सुविधा देत होतो. विस्कळीत तरुणी सांगते. सर, आम्हाला सांगितलं होतं हे फक्त वाढदिवस रूम, पण आत काही लोक येऊन आम्हाला जबरदस्तीचे प्रस्ताव देऊ लागले. पोलीस फाईल तपासतात. काही व्हिडिओज, काही व्यवहार, कंडोमची पॅकेट्स, बदललेले कॅमेरे, सगळं जोडतं. रात्र वाढते, प्रश्न वाढतात. त्या पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हर्षला हातकड्या, मॅनेजर आणि 2 कर्मचारी ताब्यात. प्रेस जमते. लोक विचारतात, कॅफेच्या नावाखाली काय चाललं होतं? पोलीस अधिकारी उत्तर देतो. सत्य शेवटी उघड होतंच. आज ते झालं.